Hello student, I am Wagmode DP, Department of Physics, Tulzaram Chaturchand College, Baramati. Now already we have seen about the electrostatics. That means in that chapter you have seen about the electric field, then types of charges, then electric intensity, then principle of superposition of charges. Now these are the some units which we have seen in the last some periods. Now our next point, that is electric lines of force. Now before starting to this, you must know about the electric field. Now what is electric field? Now electric field means, you know that each and every charge produces some region around it, and into that region if we brought another charge, then this region or that particular field exert a force on that charge. That particular region or field around the charge, that is called as electric field. Now you know that when any unit positive charge or test charge is placed at any point in an electric field, at that time field exert a force on the test charge or unit positive charge. If the charge is free to move, then it moves in the direction of electric field. Then the path along which this unit positive charge or test charge moves is called as actually electric lines of force. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डमध्ये एखादा आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज त्या ठिकाणी ठेवला किंवा टेस्ट चार्ज हा त्या ठिकाणी ठेवला, तर त्या ठिकाणी ते इलेक्ट्रिक फील्ड त्या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती किंवा टेस्ट चार्जवरती फोर्स एक्झर्ट करतं, आणि ह्या फोर्सच्या इफेक्टमुळं तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा टेस्ट चार्ज हा त्या इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने मूव्ह होताना दिसतो. तो ज्या दिशेने मूव्ह होताना दिसतो, ज्या मार्गाने मूव्ह होताना दिसतो, ॲक्च्युली त्या मार्गाला किंवा त्या पर्टिक्युलर पाथला या ठिकाणी हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतात. मग आपल्याला पुढे असं पण म्हणता येतं, देन सायंटिस्ट फॅरेडे गिव्स द कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स फॉर व्हिज्युअलायझिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. An electric line of force is an imaginary curve drawn in such a way that the tangent drawn to this curve at any point gives the direction of electric field at that point. म्हणजे according to this scientist Faraday, म्हणजे या ठिकाणी ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज करण्याकरता ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा उपयोग होतो. आणि ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे ह्या इमॅजिनरी लाईन्स असतात. अशा पद्धतीच्या लाईन्स किंवा अशा पद्धतीचा त्या ठिकाणी इमॅजिनरी कर्व्स असतात. ह्या अशा पद्धतीच्या कर्वला जर आपण त्या ठिकाणी टँजंट ड्रॉ केली, तर ती टँजंट त्या ठिकाणी तिथं त्या पर्टिक्युलर पॉइंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची दिशा दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं, an electric lines of force is an imaginary curve drawn in such a way that the tangent drawn to this curve at any point gives the direction of electric field at that point. Now from this discussion here we can define electric lines of force. आता एक लक्षात घ्या की आतापर्यंत हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स संबंधी आपण आता पाहिलं की कोणताही युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा टेस्ट चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर इलेक्ट्रिक फील्ड त्याच्यावरती फोर्स ॲक्ट करतं, आणि त्या फोर्सच्या इफेक्टमुळं तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा टेस्ट चार्ज हा त्या इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने तुम्हाला मूव्ह होताना दिसतो किंवा त्या फोर्सच्या डिरेक्शनने मूव्ह होताना दिसतो. तो ज्या मार्गाने मूव्ह होतो, ज्या पाथने मूव्ह होतो, ॲक्च्युली त्या पाथला म्हणतात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मग आता इथं आत्ताच आपण पाहिलं की सायंटिस्ट फॅरेडे यांनी ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सचा पहिल्यांदा कन्सेप्ट दिलेला आहे. कशाकरता? तर इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड हे व्हिज्युअलाइज करण्याकरता, त्या क्लिअरली आयडेंटिफाय करण्याकरता त्या ठिकाणी ह्या अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स, अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट सायंटिस्ट फॅरेडे यांनी दिलेला आहे. मग आता एवढ्या डिस्कशनवरून आपल्याला या ठिकाणी हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डिफाईन करता येतं. मग आता हे डिफाईन कसं करता येतं? द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स व्हेन प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा त्याला टेस्ट चार्ज पण म्हणतात, हा
इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी ज्या मार्गाने मूव्ह होतो, ज्या पाथने मूव्ह होतो, त्या पाथलाच ॲक्च्युली त्या ठिकाणी हे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतात. आता अनदर डेफिनेशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची की जे आपण ऑलरेडी आता वरती पाहिलेली आहे. अ लाईन ऑफ फोर्स कॅन ऑल्सो बी डिफाईन ॲज अ कर्व सच दॅट tangent drawn to this curve at any point gives the direction of electric field at that point. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या अशा पद्धतीच्या कर्व असतात. त्या कर्वला कोणत्याही पॉइंटला आपण जर टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट त्या पर्टिक्युलर पॉइंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन दाखवण्याचं काम करते. मग अशा पद्धतीच्या ह्या कर्वला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असं म्हणतात. मग ह्या दोन्ही डेफिनेशन आहेत. दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही एक्झाममध्ये लिहिली तर ती त्या ठिकाणी राईट दिली जाते. मग हे अशा पद्धतीचा कर्व असतो. मग ह्या कर्वला म्हणतात इथे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजेच हा कर्व कसा तयार झाला तर तो युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा टेस्ट चार्ज इथं असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर तो या मार्गाने मूव्ह होतो. तो या मार्गाने मूव्ह होतो म्हणजेच या पाथने मूव्ह होतो. म्हणून या पाथला म्हणतात इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मग आता ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला त्या ठिकाणी जर आपण टँजंट ड्रॉ केली या पद्धतीने तर ती टँजंट त्या पर्टिक्युलर पॉइंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन दाखवण्याचं काम करते आणि म्हणून ह्या दोन्ही टँजंट या पद्धतीने आपल्याला अशा ड्रॉ करता येतील. मग आता इथं पुढच्या केसमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. ह्या आतापर्यंत आपण डेफिनेशन पाहिल्या, दोन्ही डेफिनेशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या. सिम्पली इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो ज्या मार्गाने मूव्ह होतो त्याला म्हणायचं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. किंवा ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणजे अशा कर्व असतात, त्या कर्वला कोणत्याही पॉईंटला टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट त्या पर्टिक्युलर पॉईंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन दाखवण्याचं काम करते. ह्या अशा दोन डेफिनेशन आपण आतापर्यंत स्टडी केलेल्या आहेत आणि इथं कर्व आणि त्याला टँजंट ड्रॉ केलेले आता आपण स्टडी केलेले आहे. आता ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या आहेत. मग ह्याच्यामधली ही पहिली कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. याच्यामधली पहिली कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट्स फ्रॉम पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट अँड एंड ऑन ए निगेटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या पॉझिटिव्हली चार्ज बॉडीपासून स्टार्ट होतात आणि त्याचा एंड हा निगेटिव्हली चार्ज बॉडीकडे होत असतो. म्हणजेच याचा अर्थ की पॉझिटिव्ह चार्जपासून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या त्या ठिकाणी बाहेर पडत असतात आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्या निगेटिव्ह चार्जकडे येताना दिसतात. म्हणून ह्या डायग्राममध्ये इथं दिसतंय पहा, लाईन ऑफ फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, दीज लाईन ऑफ फोर्स आर डिरेक्टेड अवे फ्रॉम दी चार्ज. आणि सेकंड फिगरमध्ये लाईन ऑफ फोर्स ड्यू टू निगेटिव्ह चार्ज, याच्यामध्ये लाईन ऑफ फोर्स त्या निगेटिव्ह चार्जला येताना दिसतात. आणि म्हणून ह्या पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपल्याला असं म्हणता येतं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स always starts from positively charged object and end on a negatively charged object. हे अशी पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला घेता येईल. आता याच्यामध्ये सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. म्हणजे कोणत्याही दोन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कधीही एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकाला टच होत नाहीत, मिळत नाहीत. आणि म्हणून आपल्याला सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणता येतं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नायदर इंटरसेक्ट नॉर मीट इच अदर. म्हणजे लाईन ऑफ फोर्स कधीही एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकाला मिळत नाहीत. मग आता तुम्हाला माहिती आहे की कोणतंही इलेक्ट्रिक फील्ड जर आपण विचारात घेतलं तर त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या एकमेकाला कधीही इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकाला कधीही टच करत नाहीत किंवा मीट होत नाहीत, असं आपल्याला याच्यावरून म्हणता येतं. मग आता तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन ए कंडक्टर नॉर्मली. म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स हे जिथून स्टार्ट होतात किंवा ज्या ठिकाणी त्याचा एंड होत असतो त्या कंडक्टरवरती किंवा त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती, त्या ठिकाणी तो इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नेहमी त्या सरफेसला कशा असतात, परपेंडिक्युलर असतात, नॉर्मल असतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स लिव्ह ऑर टर्मिनेट ऑन ए कंडक्टर नॉर्मली. म्हणजे कोणत्याही कंडक्टरवर पासून बाहेर पडत असताना किंवा कंडक्टरवरती पडत असताना त्या नॉर्मली त्या ठिकाणी इन्सिडेंट होत असतात, परपेंडिक्युलर डिरेक्शनने इन्सिडेंट होत असतात. अशी थर्ड नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला घेता येईल. आणि मग इथं पुढे डायग्राम या पद्धतीने दाखवलेली आहे पहा.
ह्या थर्ड डायग्राममध्ये तिथं पहा एक कंडक्टर आहे. ह्या कंडक्टरला इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नेहमी त्या सरफेसला परपेंडिक्युलर दिसतात. इकडल्या बाजूनी दोन्ही लेफ्ट आणि राईट साईडने पण त्या परपेंडिक्युलर असताना आपल्याला दिसतात. मग आता या ठिकाणी पहिल्या फिगरमध्ये पहा, फिगर नंबर 10.13C याच्यामध्ये लाईन ऑफ फोर्स ड्यू टू अपोजिट चार्जेस, म्हणजे दोन चार्जेस जर त्या ठिकाणी अपोजिट असतील, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज, ह्या दोन्ही चार्जमध्ये इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात आणि त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची डिरेक्शन या पद्धतीने असते. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या पॉझिटिव्ह चार्जपासून सुरू होतात, निगेटिव्ह चार्जला त्याचा एंड होत असतो. अशा पद्धतीने हे पहिल्या फिगरमध्ये आपल्याला दिसतंय. कधी जर ऑपोजिट चार्जेस त्या ठिकाणी असतील तर. आता फिगर 10.1D मध्ये पहा, ह्याच्यामध्ये जर चार्जेस हे सिमिलर असतील, सेम चार्जेस असतील, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह. आता बघा, पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये सिमिलर चार्जेस ह्या दोन चार्जमध्ये काय असते, रिपल्शन असते आणि रिपल्शन असल्यामुळं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सची डिरेक्शन हे या पद्धतीने असते, पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये किंवा निगेटिव्ह चार्जेसमध्ये. पॉझिटिव्ह चार्जेसमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स बाहेर पडतात आणि निगेटिव्ह चार्जेसमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या त्या ठिकाणी चार्जकडे येतात आणि म्हणून त्या रिस्पेक्टिव्ह डायग्राम 10.1D मध्ये आपण त्या पद्धतीने दाखवलेले आहे. आणि 10.13E मध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या टर्मिनेट होत असताना त्या ठिकाणी त्या सरफेसला पर्टिक्युलर त्या ठिकाणी नेहमी परपेंडिक्युलर डिरेक्शनने इन्सिडेंट होत असतात. हे फिगर 10.13E मध्ये दाखवलेलं आहे. मग आता ह्या पहिल्या तीन कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. आता कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 4, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर अँड इक्वली स्पेसर. म्हणजे कोणत्याही युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नेहमी एकमेकाला पॅरलल असतात आणि प्रत्येक इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मधलं डिस्टन्स हे कसं असतं, इक्वल असतं, सेम असतं. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आर पॅरलल टू इच अदर अँड दे आर इक्वली स्पेस्ड, असं आपल्याला ह्या 4 नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये म्हणता येतं. मग आता पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे नंबर 5. ह्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपल्याला असं म्हणता येईल, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर, that is electric field inside the conductor is always zero but they can pass through insulator. म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कोणत्याही कंडक्टर मधून पास होत नाहीत, पण त्या इन्सुलेटर मधून पास होत असतात. म्हणजे आता कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून इझिली करंट फ्लो होतो त्याला आपण कंडक्टर म्हणतो. मग अशा ह्या कंडक्टर मधून ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कधीही पास होत नाहीत, परंतु इन्सुलेटर मधून त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इझिली पास होतात. आता इन्सुलेटर म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही, ॲज लाईक रबर, मायका, हे या पद्धतीचे जे एक्झाम्पल आहेत ते इन्सुलेटरचे आहेत. आणि ह्या इन्सुलेटरमधून ह्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स इझिली पास होतात, परंतु कंडक्टरमधून इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होत नाहीत. असे ही 5 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला घेता येईल. मग आता पुढच्या नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स, इथं जे फिगर दाखवलेले आहेत त्या सेम फिगर ज्या आपण पाठीमागं पाहिलेलं आहे त्या सेम फिगर आहेत. मग आता 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया ऑफ सबस्टन्स परपेंडिक्युलर टू फील्ड. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची जी मॅग्निट्यूड असते, किंवा आपल्याला इन शॉर्ट असं पण म्हणता येतं, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू, म्हणजे त्या इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची असणारी मॅग्निट्यूड, ही मॅग्निट्यूड त्या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्डमध्ये युनिट एरियामधून किती पास होतात त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. आणि म्हणून शॉर्टमध्ये काय म्हणता येतं, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ही कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल, तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी युनिट एरिया. म्हणजे युनिट एरियामधून किती नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पास होतात नॉर्मली, त्यालाच त्या ठिकाणी म्हणतात त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रिक फील्डची असणारी इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड. आणि म्हणून त्या ठिकाणी ही 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स या पद्धतीने आपल्याला घेता येईल. आता पुढे 7 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन वेअर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या एकमेकाच्या अगदीच जवळ आलेले दिसतील, त्यांनी गर्दी केलेली असेल अशा रिजनमध्ये की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू जास्त आहे. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येतं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन
वेअर दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लार्ज असेल तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या एकमेकाच्या अगदी जवळ आलेल्या दिसतील. ह्या अशा पद्धतीची ही 7 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि म्हणून ह्या फिगरमध्ये पण दिसते पहा, ए ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या अगदी जवळ आलेल्या दिसतात. बी या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी आहे आणि म्हणून त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकापासून सेपरेट झालेले दिसतात. हे असं हे 7 नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्सचं एक्सप्लेनेशन आपल्याला ह्या फिगरवरून पण सांगता येईल. आता 8 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाइडली सेपरेटेड इन अ रिजन वेअर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. म्हणजे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या एकमेकापासून अगदी सेपरेट झालेले दिसतील ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी आहे, कमी आहे. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर वाइडली सेपरेटेड इन अ रिजन वेअर द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. आता हे सर्व तुम्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड किंवा टाइप्स ऑफ चार्जेस हे सर्व तुम्ही पाठीमागच्या पिरियडला पाहिलेलं आहे. त्या बेसवरून आपण पुढे हे एक्सप्लेन करत चाललेलो आहोत. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येईल पहा की याच्यामध्ये हे पुढचा पॉइंट आहे तो इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स डिफाईन करण्यापूर्वी आपल्याला आतापर्यंत आपण डिस्कस केलं पहा 2 डेफिनेशन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या, त्या कॅरेक्टरिस्टिक्स त्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या आपण डिस्कस केल्या. ह्याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जातो एक्झाममध्ये, व्हॉट आर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अँड व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. किंवा अशा पद्धतीने पण क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अँड स्टेट दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. मग डेफिनेशन आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून पाठ करून त्या तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. मग आता पुढचा पॉइंट आहे तो इलेक्ट्रिक फ्लक्स आणि ते फाय ह्या लेटरने दाखवलं जातं. आता फ्लक्स याचा अर्थ ऍक्च्युली बंच किंवा ग्रुप. मग आता हे इलेक्ट्रिक फ्लक्स हे फाय ह्या लेटरने दाखवलं जातं. मग हे आताच आपण मिनिंग पाहिलं की इलेक्ट्रिक फ्लक्स मीन्स इट इज नथिंग बट दी or flux is nothing but the bunch of electric lines of force or group of electric lines of force. मग आता हे युनिट स्टडी करत असताना पहिल्यांदा आपल्याला असं हे माहिती पाहिजे, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. म्हणजे द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया त्या इलेक्ट्रिक फील्डमधून त्या युनिट एरियामधून किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात त्यालाच म्हणतात त्या इलेक्ट्रिक फील्डची त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि म्हणून आपल्याला काय म्हणता येतं, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई बार. मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची वरच्या डेफिनेशनवरून ही वरती डेफिनेशन तयार झाली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची. ह्याच्यावरून आपल्याला असं पण लिहिता येतं, देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज गिवन बाय दॅट इज इक्वल टू नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स अपॉन एरिया एनक्लोजिंग दी लाईन्स ऑफ फोर्स. मग हा डेफिनेशनवरून हे फॉर्म्युला तयार होतोय. काय आपण डेफिनेशन तयार केली इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची, द नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि म्हणून त्याच्यावरून हा फॉर्म्युला तयार झाला, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज नथिंग बट द रेशिओ ऑफ नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स डिवायडेड बाय एरिया एनक्लोजिंग द लाईन ऑफ फोर्स. म्हणजेच याचा अर्थ की टोटल नंबर ऑफ लाईन्सला आपण जर एरियाने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतं नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द युनिट एरिया आणि यालाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असं म्हणतात. मग आता ह्याच्यावरून आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स डिफाईन करता येईल. मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे पहा, इलेक्ट्रिक फ्लक्स इज दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया इन द इलेक्ट्रिक फील्ड. मग मी आताच तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे इट इज द ग्रुप ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स और बंच ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि म्हणून ह्याची डेफिनेशन काय तयार होते, इलेक्ट्रिक फ्लक्स इज दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिवन एरिया. मग इलेक्ट्रिक फील्डमध्ये एखादा गिवन एरिया असेल आणि ह्या गिवन एरियामधून नॉर्मली किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात यालाच म्हणतात इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू दॅट एरिया. आणि म्हणून इन शॉर्ट आपल्याला काय म्हणता येतं, इलेक्ट्रिक फ्लक्स इज नथिंग बट दी number of lines of force or group of lines of force or bunch of lines of force which is passing normally through that particular given area in the electric field. आणि म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स ची डेफिनेशन काय झाली, इलेक्ट्रिक फ्लक्स इज दी नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी गिवन एरिया. म्हणजे नॉर्मली त्या गिवन एरियामधून इलेक्ट्रिक फील्डमध्ये असणाऱ्या
किती इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पास होतात यालाच म्हणतात त्या पर्टिक्युलर एरियामधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि म्हणून ती इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन या पद्धतीने लिहिता येते. मग आता इथं पहा एक सरफेस असा दिसतोय की ह्या सरफेसमध्ये हा यस हा सरफेस आहे आणि तो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. आणि मग ह्या सरफेसमधून ॲक्च्युली हा यस हा पूर्ण सरफेस आहे, त्याच्यापैकी आपल्याला काही सरफेस विचारात घ्यायचा आहे की जो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे आणि त्याच्यामधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला काढायचा. मग आता हे काढण्याकरता इथे एक स्मॉल एरिया ह्या टोटल सरफेस एरिया यसचा की जो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे याचा आपण स्मॉल एरिया हा डीएस विचारात घेतलेला आहे. डीएस हा एक स्मॉल एरिया आहे ह्या टोटल सरफेस यसचा आणि त्याच्यावरती असणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई बार असेल आणि त्या एरियाला परपेंडिक्युलर असणारा फॅक्टर हा डीएस बार असेल. म्हणजे ई बार ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ओव्हर द एरिया डीएस आहे. डीएस बार हा एरिया फॅक्टर आहे की जो त्या एरियाला परपेंडिक्युलर असेल आणि ह्या दोन्हीमध्ये होणारा अँगल असेल तो थीटा असेल असं ह्या डायग्राममध्ये दिसतंय. आणि ह्या स्मॉल एरिया डीएस मधून पास होणारं आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचं आहे म्हणून ही डायग्राम आपण या ठिकाणी विचारात घेतोय. मग आता ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन हे या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आता वरच्या एक्सप्रेशनवरून नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या वरच्या एक्सप्रेशनवरून त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हा फॉर्म्युला तयार करता येईल. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज इक्वल टू ई म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि हा एरिया त्या बाजूला घेतला की इंटू ए आणि म्हणून फॉर्म्युला तयार होतोय नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दॅट इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया असा हा फॉर्म्युला तयार झाला. मग आता ह्याच्यावरून आपल्याला पुढे असं म्हणता येतं वेअर डीएस इज दी आताच आपण डायग्राममध्ये पाहिलं डीएस इज दी स्मॉल सरफेस एरिया ए बार इज दी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ओव्हर दी एरिया. मग आता थीटा म्हणजे काय पुन्हा आताच पाहिलं आपण की ई बार आणि डीएस बार यांच्यामध्ये तयार होणारा अँगल म्हणजे थीटा आहे. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येतं द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ऑर इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजेच ह्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्यालाच काय म्हणता येतं इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हणता येतं कारण आपण वरती डेफिनेशन पाहिली द नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू द गिव्हन एरिया दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि म्हणून आपल्याला इथे काय म्हणता येते नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स or it is also called as electric flux which is denoted by letter d phi. Electric flux d phi passing through the area ds. मग आता ह्या एरिया ds मधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे आणि ते काढत असताना त्याचा फॉर्म्युला या पद्धतीने लिहिता येईल. मग आता इलेक्ट्रिक फ्लक्स पासिंग थ्रू दी स्मॉल एरिया ds इज गिव्हन बाय d phi. ते d phi ह्या लेटरने आपण दाखवतोय कारण एरिया स्मॉल आहे ds त्याच्यामधून पास होणार इलेक्ट्रिक फ्लक्स स्मॉलच असेल डी फाय. आणि म्हणून डी फाय इज इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय आहे तर कॉम्पोनंट ऑफ ई बार परपेंडिक्युलर टू एरिया. म्हणजे ह्या ई बारचं कॉम्पोनंट की जो एरियाला परपेंडिक्युलर असेल म्हणजे डीएस बारच्या अलॉंग असेल. मग आता हे ई बार हा वेक्टर जर आपण रिझॉल्व्ह केला त्याचं दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्युशन केलं तर ती दोन कॉम्पोनंट असे मिळतात पहा. अलॉंग डीएस बार जे कॉम्पोनंट मिळतं ते ई कॉस थिटा मिळतं आणि अलॉंग दी एरिया त्या एरियाला पॅरलल कॉम्पोनंट मिळतं ते ई साइन थिटा मिळतं. म्हणजे बघा अलॉंग एरिया डीएस बार किंवा अलॉंग व्हेक्टर डीएस बार ते कॉम्पोनंट मिळतं ई कॉस थिटा आणि अलॉंग दी एरिया पॅरलल टू एरिया कॉम्पोनंट मिळतं ते ई साइन थिटा मिळतं. मग आता ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला असा घेतलेला आहे आपण डी फाय इज इक्वल टू कॉम्पोनंट ऑफ ई बार परपेंडिक्युलर टू एरिया. म्हणजे ह्या ए बारचं कॉम्पोनंट ह्या एरियाला परपेंडिक्युलर असणारं म्हणजेच अलॉंग एरिया व्हेक्टर डीएस बार ते कॉम्पोनंट आत्ताच आपण पाहिलं कोणतं येतं ई कॉस थिटा. कारण हा थिटा जर अँगल विचारात घेतला तर हे कॉम्पोनंट डीएस बारच्या अलॉंग जे असतं ते कोणतं मिळतं ई कॉस थिटा आणि एरियाला पॅरलल असणारं ई साइन थिटा. पण आपल्याला ई साइन थिटा घ्यायचं नाही तर परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्यायचंय आणि ते परपेंडिक्युलर कॉम्पोनंट कोणतं आहे ई कॉस थिटा. म्हणून इथं कॉम्पोनंट ऑफ ई बार परपेंडिक्युलर टू एरिया ते आहे ई कॉस थिटा इंटू एरिया म्हणजे आपण विचारात घेतलेला डीएस हा एरिया. मग आता पुढे जर ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या तर पहा फॉर्म्युला डी फाय इज इक्वल टू आता बघा कॉम्पोनंट ऑफ ई बार परपेंडिक्युलर टू एरिया कोणता आलाय ई कॉस थिटा. एरिया कोणता विचार घेतलाय आपण टोटल एरिया एसच्या डीएस एवढा एरिया विचार घेतलाय. मग आता हे व्हॅल्यू पुटअप केलं तर डी फाय इज इक्वल टू ई कॉस थिटा इंटू डीएस. म्हणजेच हे पुन्हा कसं लिहिता येते डी फाय इज इक्वल टू ई डीएस इंटू कॉस थिटा. फक्त टर्म आपण इंटरचेंज केल्या म्हणून डी फाय इज इक्वल टू ई डीएस कॉस थिटा. एवढं इलेक्ट्रिक फ्लक्स किंवा एवढ्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स त्या गिव्हन एरिया डीएस मधून पास होत असतील आणि यालाच म्हणतात त्या एरियामधून पास होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स. मग आता पुढे आपल्याला हे त्याच्यावरून लिहिता येत आहे
ई बार डॉट डी एस बार. म्हणजे आत्ताच आपण याच्या पाठीमागं पाहिलं की वरचं जे एक्सप्रेशन आहे की जे डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थिटा, त्याच्यावरून आपल्याला लिहिता येते डी फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार. म्हणजे हे वरचं एक्सप्रेशन फॅक्टर फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहिता येते ई बार डॉट डी एस बार. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला असं म्हणता येतं की टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दी एंटायर सरफेस कॅन बी ऑब्टेन बाय. मग आता बघा, आपण टोटल सरफेस एस विचारात घेतला होता, त्याच्यापैकी स्मॉल एरिया डीएस विचारात घेतला आणि ह्या स्मॉल एरिया डीएस मधून पास होणार आपण इलेक्ट्रिक फ्लक्स काढलं आणि त्याची व्हॅल्यू किती आली होती डी फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार. जे आपण आता पाठीमागच्या स्लाइडवरती पाहिलेलं जे एक्सप्रेशन आहे डी फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार, ते फॅक्टर फॉर्ममध्ये आपण ते एक्सप्रेशन लिहिलं वरच्या इक्वेशनवरून. मग आता आपल्याला पहा टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दी एंटायर सरफेस कॅन बी ऑब्टेन बाय. मग आता हा एंटायर सरफेस म्हणजे यस हा सरफेस आहे, ह्या पूर्ण यश ह्या सरफेस मधून पास होणार आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचं आहे. आणि इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजेच काय, ह्या पूर्ण सरफेस यश मधून पास होणारं टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि ते काढण्याकरता इथे इंटिग्रेशन घ्यावं लागतं आणि म्हणून आपल्याला असं लिहिता येतं दॅट इज इक्वल टू फाय. म्हणजे हे टोटल फ्लक्स फाय ह्या लेटरने दाखवलं जातं. पहा, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ह्या लेटरने आणि दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय. मग आता इंटिग्रेशन ऑफ डी फाय म्हणजे काय, डी फाय म्हणजे काय, एका स्मॉल एरियामधून पास होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स आहे. परंतु हा टोटल सरफेस यस ह्या अशा पद्धतीच्या स्मॉल सरफेस डीएस ने तयार झालेला आहे. नंबर ऑफ असे सरफेस आपल्याला विचारात घेता येतील डीएस 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 आणि ह्या प्रत्येक डीएस मधून पास होणारा इलेक्ट्रिक फ्लक्स मिळणार आहे डी फाय. आणि ह्या सगळ्यांची जर ऍडिशन केली, त्या ऍडिशन करता आपण इथे इंटिग्रेशन साइन वापरतोय, म्हणून आपल्याला म्हणता येतं फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी फाय अँड दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता डी फायची व्हॅल्यू आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलेली, डी फायची व्हॅल्यू काय आली ती ई बार डॉट डी एस बार. मग इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डी एस बार म्हणजे त्याचं पूर्णपणे इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला पूर्णपणे त्या सरफेस यस मधून पास होणाऱ्या इलेक्ट्रिक फ्लक्स मिळतील, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स मिळतील. आणि मग आता ह्याच्यावरून आपल्याला ह्या इलेक्ट्रिक फ्लक्सचं युनिट काढायचे. पहा, दी एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स इज व्होल्ट मीटर. आता ह्या एसआय युनिट ह्या इलेक्ट्रिक फ्लक्सचं जे मिळते ते व्होल्ट मीटर आहे. हे कसे आलं तर आताच आपण फॉर्म्युलावरती पाहिलाय फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार. मग आता ईचं युनिट काय असते इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचे, जे आपण पाठीमागे पाहिलेलं आहे व्होल्ट पर मीटर. ई याचं काय असते मीटर स्क्वेअर, एक मीटर कॅन्सल होईल व्होल्ट मीटर राहील आणि म्हणून त्याचं युनिट काय मिळते दी एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स इज व्होल्ट मीटर आणि म्हणून ते एसआय युनिट हे इलेक्ट्रिक फ्लक्सचं घेतलं जातं. मग आता पहा की आतापर्यंत आपण हे इलेक्ट्रिक फ्लक्स एक कन्सेप्ट पाहिला. थोडक्यामध्ये लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू दी गिव्हन एरिया इन दी इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर आपण एखादा पर्टिक्युलर एरिया विचारात घेतला तर त्या एरियामधून किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नॉर्मली पास होतात त्याला म्हणतात त्या सरफेसमधून पास होणारं इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि मग ह्या इलेक्ट्रिक फ्लक्सची डेफिनेशन आपण पाहिली, त्या डेफिनेशनवरून तो फॉर्म्युला पाहिला, फॉर्म्युल्यावरून फायनल एक्सप्रेशन आपण पाहिलं फाय इज इक्वल टू ई बार डॉट डी एस बार. त्याच्यावरून आपण युनिट पाहिलं, हे व्होल्ट मीटर आलेलं आहे. आणि ह्याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जातो डिफाईन इलेक्ट्रिक फ्लक्स अँड स्टेट इट्स एसआय युनिट. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स डिफाईन करा आणि त्याचं एसआय सिस्टीममधलं युनिट लिहा किंवा ऑब्टेन करा असा क्वेश्चन विचारला जातो. साधारण 2 मार्काला अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो आणि इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सवरची साधारण 3 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. हे दोन्ही युनिट अतिशय महत्त्वाचे आहेत, व्यवस्थितपणे ते करणं गरजेचं आहे. मग आता हे आज जे आपण पाहिलं की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा इलेक्ट्रिक फ्लक्स याच्यावरती काही अवलंबून असे प्रॉब्लेम्स किंवा एक्झाम्पल्स आपल्याला स्टडी करता येतील. याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा, द इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ प्लेन सरफेस ऑफ एरिया 200 सेंटीमीटर स्क्वेअर इन अ region of electric field 20 Newton per coulomb is 0.2 Newton meter square per coulomb. Find the angle between electric field and normal to the surface. मग आता बघा, इलेक्ट्रिक फ्लक्स हे जे इलेक्ट्रिक फ्लक्स पास होत आहे एका पर्टिक्युलर सरफेसमधून, जो सरफेस एरिया आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर, अशा पद्धतीच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे की त्या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिली 20 न्यूटन पर कुलम आणि त्या इलेक्ट्रिक फ्लक्सची तुम्हाला व्हॅल्यू पण दिली 0.2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. म्हणजेच पहा की 200 सेंटीमीटर स्क्वेअरचा एक स्मॉल एरिया आहे की जो इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे, त्या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आहे 20 न्यूटन पर कुलम आणि त्या इलेक्ट्रिक फ्लक्स जे त्या एरियामधून पास होते त्याची व्हॅल्यू दिली 0.2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. आणि मग आता तुम्हाला विचारलंय
की अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड नॉर्मल टू दी सरफेस फाइंड आउट करा. आता आत्ताच आपण पाहिलं की तो स्मॉल एरिया ds आपण विचारात घेतला होता. त्याच्यामध्ये ई बार ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी होती. त्या एरियाला परपेंडिक्युलर असणारा फॅक्टर ds बार घेतला होता. ह्या दोघांमध्ये होणारा अँगल थीटा होता. हा थीटा हा अँगल तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याच्याकरता दिलाय काय, एरिया दिलाय, इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू दिली आणि तिथं जे इलेक्ट्रिक फ्लक्स असतं फाय किंवा डी फाय त्याची व्हॅल्यू दिली आणि तुम्हाला विचारलं की मग ह्या दोन्ही फॅक्टरमध्ये अँगल किती होईल. फॅक्टर कोणते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फॅक्टर आणि ds बार फॅक्टर, ह्या दोघांमधला होणारा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि ते काढण्याकरता बघा इथं ds तुम्हाला दिलेला आहे 200 सेंटीमीटर स्क्वेअर. आता ह्याचं कन्व्हर्शन करायचं आहे मीटर स्क्वेअरमध्ये. नेहमी व्हॅल्यू ह्या गिव्हन थिंग्स असतात. नेहमी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना गिव्हन थिंग्स अगोदर लिहायच्या. म्हणजे एखादा प्रॉब्लेम जर दिलेला असेल त्या प्रॉब्लेममध्ये कोणत्या कोणत्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत त्या अगोदर लिहायच्या आणि त्या सर्व क्वांटिटी एका सिस्टीम ऑफ युनिटमध्ये घ्यायच्या. शक्यतो एसआय सिस्टीममध्ये आपण घेतो त्या. मग आता ds हा एरिया दिलाय किती, 200 सेंटीमीटर स्क्वेअर. पहिल्यांदा त्या प्रॉब्लेममधील गिव्हन थिंग्स लिहायच्या, काय काय दिलेलं आहे, गिव्हन डाटा काय आहे. मग 200 सेंटीमीटर स्क्वेअर आहे. आता सेंटीमीटर स्क्वेअरचं कन्व्हर्शन आपल्याला मीटर स्क्वेअरमध्ये करायचं. सेंटीमीटरचं मीटर करताना आपण काय करतो, 10⁻² ने मल्टिप्लाय करतो. मग आता सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये करताना 10⁻² स्क्वेअर 10⁻⁴ म्हणून 200 × 10⁻⁴. आता हेच कसं लिहिता येते, 200 म्हणजेच काय, 2 × 10⁻² आणि × 10⁻⁴ म्हणजे 2 × 10⁻² आणि 10 × 10⁻⁴. हे जर आपण केलं तर तिथे काय मिळते, 2 × 10⁻² मिळते. म्हणजे हे झालं कन्व्हर्शन कशाचं, सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअरमध्ये. काय आलं, ds = 2 × 10⁻² मीटर स्क्वेअर. आणि ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड किती दिले, इंटेन्सिटी 20 न्यूटन पर कुलम. डी फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स किती दिले, 0.2 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम. आणि मग तुम्हाला थीटा काढायचा. म्हणून हे वरतीच प्रॉब्लेम केअरफुली वाचून त्याच्यामधल्या क्वांटिटीज अशा हे व्यवस्थितपणे लिहून ठेवणं गरजेचं असतं. आणि मग आता सोल्युशनमध्ये पहा, आपला नेहमीचा स्टँडर्ड फॉर्म्युला इलेक्ट्रिक फ्लक्सचा डी फाय = EdS cos ऑफ थीटा. मग आता ह्याच्यावरून cos ऑफ थीटा = काय तयार होते, cos थीटा एका बाजूला ठेवला तर डी फाय / EdS. आणि मग डी फायची व्हॅल्यू 0.2 आहे, ई ची व्हॅल्यू 20 आहे, ds ची व्हॅल्यू 2 × 10⁻² आहे. आणि हे जर सॉल्व्ह केलं पुढे तर इथं वरच्या 0.2चं कन्व्हर्शन कसं करता येईल, 2 × 10⁻⁴ करता येईल. खाली हे 20 × 2 म्हणजे इथं 40 आलं, 40 × 10⁻² आलं. आणि मग आता हे जर सॉल्व्ह केलं पहा, हे पुढे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतंय 1/2 मिळतंय पहा. म्हणजे इथं 1/20 मिळेल आणि हे पुढे असं सॉल्व्ह केलं की त्या ठिकाणी आपल्याला मिळेल cos थीटा = काय मिळेल, 1/2. म्हणजे हे 2 × 10⁻⁻1 / 40 × 10⁻². हे केअरफुली जर सॉल्व्ह केलं व्यवस्थित, 2 ने 40 डिवाइड केलं तर 1/20. मग आता 1/2 इंटू काय येत आहे तिथं पुन्हा 10⁻1 आणि 10⁻², म्हणजे तिथं 10⁻1 10⁻1 कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील तिथं 1/2. म्हणजे cos थीटा = 1/2. मग आता cos ऑफ कोणत्या व्हॅल्यूची किंवा cos ऑफ विच अँगल दॅट = 1/2. म्हणजे कोणत्या cos ऑफ थीटाची व्हॅल्यू ही 1/2 असते. मग आता तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरून आपल्याला कसं लिहिता येतं, थीटा = cos इनव्हर्स ऑफ 1/2 असं लिहिता येतं ते. आणि मग आता त्याची व्हॅल्यू असते 60. मग थीटा = 60 डिग्री. म्हणजे बघा cos ऑफ 60 आपण ऑलरेडी पाहिलेला आहे त्या टेबलवरून, 30, 45 आणि 60 ह्या त्या टेबलवरून तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे. cos ऑफ थीटा म्हणजे cos 60 किती असतो, हाफ. मग cos ऑफ थीटा = हाफ म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 60. म्हणून थीटा = किती आलं, 60 डिग्री. हे पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं जे एक्झाम्पल आहे ते दुसरे एक्झाम्पल या पद्धतीने, अ चार्ज ऑफ 5 कुलम इज केप्ट ॲट दी सेंटर ऑफ स्पियर ऑफ रेडियस 1 मीटर. व्हॉट इज द फ्लक्स पासिंग थ्रू दी सरफेस ऑफ स्पियर. आणि त्याच्याकरता गिव्हन दिलेला आहे 1/4πε0 = 9 × 10⁹ इन SI युनिट. म्हणजे बघा आता एक चार्ज आहे 5 मायक्रोकुलमचा, तो एका स्पियरच्या सेंटरला ठेवलेला आहे आणि त्या स्पियरची रेडियस आहे 1 मीटर. आणि तुम्हाला असं विचारलंय की ह्या स्पियरच्या सरफेसमधून टोटल फ्लक्स किती बाहेर पडत असेल.
आता एक लक्षात घ्या, कोणताही चार्ज आपण विचारात घेतला की तो चार्ज काय करतोय, स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतोय. त्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. याचाच अर्थ 5 कुलम हा चार्ज त्या स्पिअरच्या सेंटरला ठेवलेला आहे आणि त्या स्पिअरची रेडियस किती आहे, 1 मीटर. आणि मग तुम्हाला विचारलं की ह्या स्पिअरच्या सरफेसमधून किती टोटल फ्लक्स पास होत असेल असं विचारलेलं आहे. आणि त्याच्याकरता दिलंय काय, 1/4πε0 इज इक्वल टू काय आहे, 9 × 10⁹ इन SI युनिट. म्हणजे हा कॉन्स्टंट असतो, लक्षात घ्या, 1/4πε0. त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू तुम्हाला दिली जाते एक्झाममध्ये, 9 × 10⁹ SI युनिट मध्ये ती व्हॅल्यू दिली जाते. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले पहा. Q म्हणजे चार्ज की जो सेंटरला ठेवला स्पिअरच्या, किती आहे 5 कुलम. R किती आहे 1 मीटर त्या स्पिअरची रेडियस. आता तुम्हाला काढायचे फाय. मग आता फॉर्म्युला बघा. आता स्पिअरची जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते बघा, चार्ज ठेवलेला आहे स्पिअरच्या सेंटरला आणि स्पिअरच्या सरफेसवरती, त्या ठिकाणी जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होत असते. आता स्पिअरची रेडियस किती आहे R, म्हणून R एवढ्या अंतरावरती म्हणजेच त्या स्पिअरच्या सरफेसवरती तयार होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती घेता येईल, E इज इक्वल टू 1/4πε0 Q/R². ही एवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो की जो तुम्ही पाठीमागे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मध्ये पाहिलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. 1/4πε0 ची व्हॅल्यू काय, 9 × 10⁹. Q म्हणजे किती 5 कुलम आहे ना, आणि डिवायडेड बाय R². R किती 1, मग डिवायडेड बाय 1 चा स्क्वेअर केला तर 1च राहणार आहे, म्हणून ते काय या ठिकाणी लिहिलेलं नाही. म्हणजे 9.0 × 10⁹ × 5 हे असं तयार झालं. मग ते जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतंय बघा, 9 आणि 5चं मल्टिप्लिकेशन 45. आपल्याला मिळतंय 45 × 10⁹ न्यूटन पर कुलम. म्हणजे एवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पहा, त्या स्पिअरच्या सरफेसवरती एवढी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार होत असेल. E इज इक्वल टू 45 × 10⁹ न्यूटन पर कुलम. आणि मग आता आपल्याला फाइंड आउट करायचे फ्लक्स पासिंग थ्रू दी होल सरफेस ऑफ दी स्पिअर, त्या स्पिअरच्या पूर्ण सरफेसमधून पास होणारा फ्लक्स. आता फ्लक्सची डेफिनेशन नुसार फॉर्म्युला काय, फाय इज इक्वल टू इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू एरिया. आताच आपण पाहिलं E⁻ds⁻, ते असं पण लिहिता येतं, फाय इज इक्वल टू E × A म्हणजे इंटेन्सिटी इंटू एरिया. मग इंटेन्सिटी आपण आत्ताच काढलेली आहे 45 × 10⁹ वरती फाइंड आउट केलेली. आणि एरिया स्पिअरचा काय असतो 4πr². त्या स्पिअरचा एरिया, जर स्पिअरची रेडियस R असेल तर त्या स्पिअरचा एरिया काय घेतला जातो 4πr², म्हणून 4πr² लिहिलं. आणि या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुटअप केली, हे 4 पाय म्हणजे या ठिकाणी 3.14 घेतलं आणि R ही रेडियस घेतली, रेडियस 1 मीटर आहे, त्या 1चा स्क्वेअर म्हणजे 1 येईल. म्हणजे इथं बघा 45 × 10⁹ × 4 × पाय म्हणजे 3.14 आणि R² म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजे 1 येईल. आणि हे पूर्ण सॉल्व्ह केलं तर आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेतलं तर फाय इज इक्वल टू 5.65 × 10⁻11 व्होल्ट पर मीटर. हे व्होल्ट मीटर, युनिट ऑफ फाय म्हणजे युनिट ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स काय आहे, व्होल्ट मीटर आहे, म्हणून आपल्याला व्होल्ट मीटर लिहिता येईल. मग आता पहा, हे जे टोटल फ्लक्स त्या एरियामधून पास होणाऱ्या स्पिअरच्या मिळते ते किती आहे, फाय इज इक्वल टू 5.65 × 10⁻11 मिळतंय. हे कधी, जर 45 आणि इथं 4 आणि पाय म्हणजे 3.14 यांचा मल्टिप्लाय करून आपल्याला असं फॅक्टर मिळेल 5.65 × 10⁻11 व्होल्ट मीटर. कारण फायचं युनिट, इलेक्ट्रिक फ्लक्स युनिट काय आहे व्होल्ट मीटर. आणि म्हणून हे आपल्याला या पद्धतीने अशी व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळेल. मग आता ही व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला